नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। नगर तालुक्यातील नारायणडोह चिचुंडी पाटील आणि निंबोडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सलग चोरी, दरोडे आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या घटना घडत असून संपूर्ण भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे। रात्रीच्या वेळी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून पोलीस यंत्रणेच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आरोपींना अटक करावी व परिसरात कडक पोलीस बंदोबस्त लागू करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे आणि ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे। अन्यथा 10 दिवसांमध्ये नगर जामखेड मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे, दिलीप साठे, आबासाहेब साठे, अरुण मस्के, गणेश तोडमल, अशोकराव आवारे, गणेश शेकडे, संपत काळे, आबासाहेब गवळी, सरपंच शरद पवार, चंदूकाका पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही या ठिकाणी नगर तालुक्यात मागील 8 ते 10 दिवसांपासून विशेष म्हणजे नारायणडोह, चिचोंडी पाटील आणि माझ्या निंबोडी गावामध्ये सशस्त्र दरोडा टाकण्यात आला। हा दरोडा केवळ पैशांपुरता मर्यादित नव्हता, तर या ठिकाणी नारायणडोहच्या पंढरीनाथ साठे या शेतकऱ्यावरती दरोडेखोरांनी हल्ला केला आणि त्या पंढरीनाथ साठेंनी त्यांना प्रतिकार केला म्हणून त्याच्या पोटामध्ये जबर अशी जखम करण्यात आली, चाकूने जखम करण्यात आली आणि तो आज जीवन मरणाच्या अवस्थेत तो व्यक्ती मॅक्स केअर हॉस्पिटल अहिल्यानगर या ठिकाणी ऍडमिट आहे। अशीच दुसरी घटना झाली ती म्हणजे चिचोंडी पाटील गावातील पवार दाम्पत्यावर। अरे हे पवार दाम्पत्य अक्षरशः 70 ते 75 ह्या दोन्ही नवरा बायकोंचं वय आहे, त्यांना मूलबाळ नाही। अशा वयोवृद्ध लोकांवर सुद्धा त्या पवार आजींवरती त्यांच्या कानातले नाकातले ओढून घेण्यात आले। आजींनी प्रतिकार केला तर त्या आईचा, त्या वयोवृद्ध आजीचा हात त्या ठिकाणी त्या चोरट्याने तोडला गेला। आज माझी या तीनही घटनातून पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आम्ही सूचना केली आणि एक इशारा सुद्धा देतोय की जर या चोरांना, दरोडेखोरांना पोलिसांची भीती राहिली नाही तर आता सर्वसामान्य लोकांनी करायचं काय? जसे सीमेवरती सैनिक आतंकवाद्यापासून आपली सुरक्षित करत असतात, तसंच पोलिसांचं सुद्धा काम आहे की या जनतेला त्यांनी संरक्षण द्यायला हवं, चोरट्यांना यांची भीती असायला हवी। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पोलिसांनी अतिरिक्त गस्त प्रत्येक ठिकाणी घालायला हवी। वाड्या वस्त्यावर जे शेतकरी राहतात ते अतिशय भीतीच्या वातावरणात आहेत, त्यांना त्यांच्या आया बहिणी सुरक्षित आहेत का नाही, त्यांनी कमवलेलं सोनं, कमवलेला पैसा हा सुरक्षित का आहे का नाही याची भीती आहे। रात्री 8च्या नंतर थोडासा अंधार पडला तरी सगळे लोक घराच्या बाहेर सुद्धा निघायला या ठिकाणी भेट आहेत। माझी या निवेदनाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती आहे की जर पोलीस प्रशासन सर्वसामान्यांना सुरक्षा देण्यास असमर्थ असेल तर या शेतकऱ्यांना, माझ्या वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या लोकांना आणि प्रत्येक सामान्य नागरिकाला तुम्ही शस्त्र परवाने द्या, जेणेकरून ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करतील। जर अशाच घटना थांबल्या नाही, माझ्या निंबोडी गावात सुद्धा यांनी विलास आवारे या शेतकऱ्याच्या तोंडावरती वार केला आणि तो वार हुकत असताना त्यांच्या कपाळावर मोठी जखम झाली, ते सुद्धा यातून वाचलेले आहेत। आज जर सर्वसामान्यांच्या जीवावर येत असेल तर आज आम्ही या ठिकाणी प्रत्येक तरुण गावातील अजिबात शांत बसणार नाहीत। आम्ही आज फक्त निवेदन दिलंय, जर येणाऱ्या 10 दिवसाच्या आत तुम्ही सगळ्या या चोरांचा, या हल्लेखोरांचा बंदोबस्त केला नाही, प्रशासन जर तुमचा धाक त्यांच्यावर बसत नसेल तर आम्ही सर्व ग्रामस्थ, या 3 गावचेच ग्रामस्थ नाही तर त्या भागातले प्रत्येक गावचे ग्रामस्थ बसून आम्ही नगर जामखेड रोडवर निष्क्रिय पोलीस प्रशासन अहिल्यानगर यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचा रास्ता रोको करू आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीवर केवळ आणि केवळ पोलीस प्रशासन अहिल्यानगर हे जबाबदार असेल। नारायणडोह, निंबोडी त्याचबरोबर चिचुंडी पाटील या क्षेत्रामध्ये जे दरोडेखोरांचा जो हल्ल्याचा हा जो अति टोकाचा हल्ला झालेला आहे आणि हल्ल्याचा फक्त प्रयत्न झालेला नाही तर जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याचबरोबर हा फक्त चोरीचा प्रयत्न नाहीये, या ठिकाणी ज्या प्रकारच्या घटना घडल्या आहेत ह्या सामान्य माणसाच्या मध्ये त्या ठिकाणी जे एक वातावरण तयार झालेलं आहे ते अतिशय भीतीचं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जीवघेण्या स्वरूपाचा या प्रकारचा या ठिकाणी घटना घडलेली आहे। सर्वप्रथम आता जे प्रकाश भाऊंनी सांगितलं ह्या तिन्ही गावाच्या घटना आहेत आणि याकडे प्रशासनाने
खूप गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आता माननीय अधीक्षक साहेबांना आम्ही जे निवेदन दिलंय त्यामध्ये पोलिसांची गस्त वाढवा, त्याचबरोबर जे हल्लेखोर जे पकडले गेलेत त्या हल्लेखोरांवरती फक्त दरोड्याचाच नाही, चोरीचाच नाही, त्याचबरोबर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आणि जर जवळच बायपास आहे, त्या बायपासमुळे त्या ठिकाणी रहदारी वाढलेली आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे त्या ठिकाणी, यावरती काहीतरी आळा घालावा अशी प्रशासनाला आम्ही निवेदन केलेलं आहे. आणि येत्या 5 ते 10 दिवसामध्ये यावरती व्यवस्थित जर आम्हाला कारवाई झालेली दिसली नाही तर हे जे तरुण या ठिकाणी 3 गावातले आम्ही जमलेलो इथं, हे मोठ्या संख्येने रोडवरती उतरून यासाठी प्रशासनाचा या ठिकाणी आम्ही जो अकार्यक्षमता आहे याचा आम्ही जाहीर निषेध करू, रस्ता रोखा करू, हेच आता या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.